मुंबईच्या वॉर्डची सुरुवात ज्या ठिकाणाहून होते अगदी त्याच ठिकाणी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये आणि 2 मध्ये महायुतीच्या 2 महिला निवडून आलेल्या आहेत। आपण आपल्यासोबत तेजस्वी घोसाळकर आहेत। खरं तर त्यांनी जेव्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला होता तेव्हापासून वॉर्ड क्रमांक 2 हा खूप चर्चेचा विषय ठरलेला होता आणि आजही हॉट सीट म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जात होतं। विजयी उमेदवार तेजस्वी घोसाळकर आपल्यासोबत आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया, अगदी भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये कळालं होतं की उमेदवारी मिळणार आणि काही महिन्यांमध्येच प्रचार करून तुम्ही आज विजय मिळवलेला आहे। पहिली भावना काय? पहिली भावना खूप छान वाटते की मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीसजींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी मला पक्षामध्ये घेतल्यानंतर लगेच मला ही सीट दिली, डिक्लेअर केली आणि फॉर्म पण पहिल्यांदाच दिला आणि रिझल्ट पण पहिल्यांदाच लागलं। तर त्यांच्या विश्वासाला मी खरी उतरले आणि हे सगळं झालं फक्त भारतीय जनता पार्टीची जी पदाधिकारी 2 नंबर वॉर्डचे आहेत त्यांच्यामुळे झालं। माजी नगरसेवक जगदीशभाई त्यांच्यामुळे झालं आणि जे आमचे आमदार आहेत मनीषाताई, खासदार पियुषजी आणि गोपाळ शेट्टीजी ह्यांच्यामुळे सगळं पॉसिबल झालं। आतापर्यंत घोसाळकर कुटुंबियांनी जे काम केलेलं होतं वॉर्डमध्ये ते तुम्हाला कामाला असं आलं असं वाटते? कारण जेव्हा तुम्ही अभिषेक घोसाळकर यांचा फोटो वापरलेला होता तेव्हा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतलेला होता। खरं तर त्यांचा जो काम आहे करण्याची पद्धत आहे ती वेगळीच होती आणि त्यामुळेच मला असं वाटतं की लोकांचं जे प्रेम आहे ते जास्त मिळालं आणि त्यांचे आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर असणार आहे आणि अभिषेक नेहमी माझ्याबरोबर असतं। मी आधीही बोललेली आणि आताही आहे। काल तुम्ही खरं तर भावनिक झाला होता त्यांच्याबद्दल बोलत असताना। आज तर तुमचा विजय झालेला आहे। आजचा दिवस किती तुमच्यासाठी भावूक आहे आणि ते असते तर कसा हा दिवस तुमच्यासाठी वेगळा ठरला? त्यांच्यासाठी खरं तर हे माझ्याकडून गिफ्ट आहे आणि त्यांनी जी शिकवण दिलेली होती की प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार केला पाहिजे तेच मी पुढे केलेलं आहे आणि कुटुंबाचे आशीर्वाद नेहमीच माझ्याबरोबर असतात। मी सुरुवातीला उल्लेख केला की वॉर्डची सुरुवात जिथून होते तिथेच 2 महिला महायुतीच्या विजयी झालेल्या आहेत। महापौर महायुतीचा आणि भाजपचा बसला असं वाटतं? हो, मी कालही बोललेली महायुतीचा भाजपचाच असणार महापौर आणि आताही बोलते भाजपचाच असेल। आणि नक्कीच आतापर्यंतचा पूर्ण जर निकाल पाहिला तर महायुतीचे जास्तीत जास्त जागा ह्या निवडून येताना पाहायला मिळतात। त्यामुळे वाटते की ठाकरे ब्रँड हा फोल्ड ठरला किंवा चालला नाही मुंबईमध्ये? मला अजून माहीत नाही त्याच्यावरती मला काही प्रतिक्रिया पण तरी पण लोकांनी कौल दिला असं वाटते का निकाल माझ्या पाहून? वॉर्डमध्ये असेल तर जी टीका करण्यात आली ते लोकांना आवडलेली नाही आहे। उलट मी जायचे तर लोक बोलायचे हे असं टीका करून कोणी मतदान करत नाही। मी आधीही बोललेली तुम्ही कामावरती बोलून दाखवा, ते आताही बोलते तुम्ही कामावरती तुम्ही टीका करून दाखवा। तर मला त्याबद्दल सौरभ घोसाळकरचा अजून निकाल यायचा आहे, त्यांना तुमच्या शुभेच्छा। हो नक्कीच असणार, कुटुंब म्हणून मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते। शेवटचा प्रश्न, 10,000 मतांनी तुमचा विजय झालेला आहे। वाटलं होतं की एवढ्या फरकाने तुम्ही निवडून येणार? आणि तेवढी माझ्या टीमचं खूप विश्वास होता। ते लोक मला बोलायचे की आपण 10,000चं लीड आणून दाखवू आणि मुंबईमध्ये पहिला लीड हा 2 नंबर वॉर्डमधला असला पाहिजे आणि तशी आम्ही मेहनतही घेतली होती आणि ते करून दाखवलं माझ्या टीमने। नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये तेजस्वी घोसाळकर यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे। 10,000 मतांच्या फरकाने तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे। त्यामुळे आता संपूर्ण मुंबईमध्ये काय नक्की चित्र काही तासांमध्ये स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पेडमकर सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।